स्पर्धक विद्यार्थी मित्रांनो, अनेक स्पर्धा परीक्षेसाठी असे प्रश्न उपयुक्त असतात. एका चौकोनाच्या 4 क्रमागत कोनांच्या मापांचे गुणोत्तर 2 3 5 8 आहे. तर त्या चौकोनाच्या सर्वात मोठा कोन आणि सर्वात लहान कोनामधील फरक किती? प्रथमतः या ठिकाणी प्रत्येक कोनाचं माप या ठिकाणी 2x 3x 5x आणि 8x मानलं. x या ठिकाणी प्रत्येक कोणाची पट ठरवली, समान पट ठरवली, तर 2x 3x 5x 5 आणि 5 10x 8x 18x 18x म्हणजे चौकोनाचे 4 कोन 360 बेरीज आहे. त्यामुळे x बरोबर 18 गुणिले पलीकडे जाऊन 360ला भागून त्या 18 दून 36 18 0 0 2x म्हणजेच 20 दुनी 40 20ची तिप्पट म्हणजे 60 20ची 5 पट म्हणजे 100 आणि 20ची 8 पट म्हणजे 108. सर्वात लहान कोन 40 आणि सर्वात मोठा कोन 160. यामधील फरक 120 आहे. ओके. अशा पद्धतीनं अचूक पर्याय चौथा. असेच अचूक प्रश्न सोडवा, अचूक पर्याय निवडा. धन्यवाद.